तर इकडे बघू शकता तुम्ही, सोनालीने मटक्यामध्ये टाकली तुरीची डाळ शिजवायला, पण लाईट गेली. आता बघू शकता तुम्ही, लाईट गेली आमची. आणि याच्यात गोटा पण टाकलाय. गोटा कशासाठी टाकला? हां, काय होती? पोट दुखत नाही. पोट दुखत नाही का? आणि डाळ पचन होते, त्याच्यामुळे गोटा टाकतात का? तर आज म्हणजे गोटा टाकते, ते गोटा टाकून सोनालीने शिजवायला टाकले वरण. आणि इकडे आता लाईट गेल्यामुळे इकडं ती आता चूल पेटवणार आहे बाहेर. पप्पा आलेत शेतामधून, त्यांना बनवायची चहा. चुलीवर ठेवावं लागली का ते बरं? हो, लाईट गेली ना. नीट ठेव, पडन नाही ते. ती विटे झाली इकडची बघ, वाकडी. जाईन आपलं मटकं कुठून. चिकन बनवायचं, मटण बनवायचं. तर आता सोनालीने ते शेगडीवरचं डाळीचं मटकं बाहेर चुलीवर आणून ठेवलंय. तर वरण तर आता याच्यावर शिजणार चुलीवर. अर्ध कच्चा पक्का थोडंफार शिजलं होतं ते. लाईट गेली होती, मग आता चहासाठी चूल पेटवली होती, तर मग चुलीवरच ठेवलं. तर चुलीवर ठेवलं म्हटल्यावर त्याची चव पण आणखीन जोरदार होणार. काय म्हणतात त्याला, चवदार होणार. हवा खूपच चालू आहे बघ. चिकूचं झाड आहे. आणखीन एका ढिपे घालायचे त्याच्यात. हां हां, राहील ना मग. नाही डाळ ती पाय ना, फाटून जाईन, हे जळून जाईन बघ. मी नाही पाहत. हां, मी नाही पाहत. नाही पाहत. बघत नाही. आहे का हिंमत? हिंमत आहे मारायची. ठीक आहे, भेटू थोड्या वेळाने मित्रांनो. काय काय फोडणी द्यालेली आहे? मटक्यातच देते थोडी डाळ. मी काय म्हणलं होतं, शिजवायला लागली तू किती बघ. डाळ, हे डाळ खालून डागन. बोला था क्या नहीं मैं तेरे को. डागलेली छान लागते. डागेल छान लागते का? काय झालं पिल्लू? उड्या नको मारू. डाळ चांगली शिजली आहे ना. ना किती जास्ती ते राहू दे, तसंच आता खालचं खालचं खरड हे नाही का ना मटक्याचं काळू. ए ते पाणी काय सांडवलं रे. मी दूध काढायसाठी आणलं होतं ते. ठेव आता, ठेव तिथं. लाईट नाही येत आता, हवा सुटली ना.
लागतं का नाही जाळ? हा राईट त्याच्यात. हवा अशी तिकडून इकडे आहे, तिकडं फुकलं तर इकडं उडतं जाळ माझ्या अंगावर. मी 15 दिवस केलाय. मला इथून उठायला पहिला लागेल. मी पहिले 15 दिवस केले, मदत 15 दिवस केला, आता डबल चालू. हा, चुलीवरचा स्वयंपाक चांगला लागतो. जेवण चुलीवरचं नाका तोंडात दुखून जाते. ए सोनू तीच सापडली तुझी. तूचा ना ते जिरे जा दे, राहू दे, तुला नाही सापडली. लग्न करू नाही माणसं. एवढा लसूण टाकायचं काय याच्यात? नाही मग एवढा कशाला, त्या बुरकीत टाकायला घेतलाय मी काही. गोरपीठ टाकायला घेतलं का? लाल लाल मिरच्याची घ्यायचा जाऊ. त्याच्यात पाणी होतं काय? असं बुडाल थोडं. द्यायलाच तरी जवळी, मग मला स्वयंपाक करू लागते ना. बेसन का ते नाही, डाळ आहे वरण. काय म्हणता म्हातारी? म्हातारी चुलीजवळ बसले दोघी बघत चांगलं शूट चालू आहे द म्हातारी माय. म्हातारी माय शूट चालू आहे. आता यूट्यूबवर व्लॉग येईन ना हा आमचा, वरण बनवायचा चुलीवर मटक्या. काय रे बाळा? हो आहे ना. काय किती तुमची दीदी आहे. पुढे टाक. आधीच पाणी घट्ट झालं. गोटा काढला का नंतर येतच मागायला. गाळा गाळा नाही का तुला तोंडातला बोळ काढला ना कसं चांगलं. बरं मोठ्याने बोलावं. काय त्याचं खरं वाटत नाही मला. थांब झालं सोनाली, आता फोडणी दे ना तुझं. झालं काढू मी दूध गाईचं. या जेवायला बसा. बसा बसा. तुम्ही काय केली ती भाजी? बेसन. बेसन खा मग, वरण खा ना. खा मस्त मटक्यातलं वरण आहे. खा जा, खासान तर वसान. अरे बाबा हा कशाला व्हायचे म्हणजे म्हाताऱ्याची सेवा करू करायला लागेल का नाही? पिल्लू
चल रे जेवायला. जेवला का? आईला येऊ दे जेवायला. पिलू तू जेवला? आईला जेव दे ना. पिल्लू भाई आईला जेव दे ना रे. आईला जेव दे. पिलू चटणी दे ना पप्पाला. हवा सुटली. काय उन्हाळ्यात असं हवा सुटली. कशी चटणी दे. लाल मिरच्याची. लाल मिरच्या लसूण. मला कशात देते आणखी. चल रे जेवायला. जेवला ती भाजी कोण खाते दुपारची सकाळची. हेच खाव.